दाणे टाकून कबूतर पकडता येतात, गरुड नाही. दाणे टाकून कबूतर पकडता येतात, गरुड नाही. आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तर सिम्पली ते कॅपकट ओपन करायचं आहे. इथून कॅपकट ओपन केल्यानंतर इम्पोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला एक मटेरियलमध्ये बीट मावडी दिल तो तुम्हाला ते स्लाइड करायचा आहे आणि इथून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मावडी इथे ॲड केल्यानंतर येथे तुम्ही बघू शकाल की ह्या बीट मा व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहेत. 1 2 3 अशा 5 बीट असतील. तर सिम्पली काय करायचं, हा जो बीट मा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून आपले बीट कुठे चेंज होते बघायचे. ते 1 बीट आहे तर हीच आपली बीट कुठे चेंज होते बघायचं स्क्रोल करून. तर थोडं स्क्रोल केल्यानंतर इथून आपली जी बीट आहे इथून चेंज होईल. ते आपली चेंज होते तर सिम्पली काय करायचं, हा जो जिथून चेंज होते ते त्याल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन आहे ते स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला इथे स्क्रोल करून त्याच्या पुढचे बीट कुठे चेंज होते बघायचे आपल्याला. तर ओके इथंच लगेच चेंज होते बीट. तर अशा प्रकारे ते इथं आपली चेंज होते. तर सिम्पली आपल्याला ना त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे अशा प्रकारे आणि इथून हा जो व्हिडिओ आहे इथून कट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा जो पुढचा व्हिडिओ राहिला आहे तो इथून कट करून घ्यायचा आहे. ते 1 2 आपल्या बीट राहिल्या आहेत इथून कट करून घेऊ अशा प्रकारे. ओके इथून हा पण आपण कट केला. अशा इथून व्हिडिओ आहे तो कट केल्यानंतर ह्यामध्ये आपले फोटो ॲड करायचा. फोटो ॲड करण्यासाठी ही जी वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं आणि थोडं स्क्रोल करायचं आणि इथे एक रिप्लेसचं ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल. सिम्पली रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथे जो पण तुमचा फोटो असेल इथे सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर आपण एक फोटो आहे तिथून सिलेक्ट करून घेऊ अशा प्रकारे. तुम्ही तुमच्या स्वतःसुद्धा इथे घेऊ शकता. तर इथून हा फोटो आपण 2 बटन अशा सेट करायचा आहे स्क्रीन बरोबर. त्याच्यानंतर हा जो फोटो इथून ॲड होऊन जाईल. तर दुसऱ्या बीटला पण आपला फोटो आहे तो इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर आपण रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जो आपला दुसरा फोटो आहे इथून ॲड करून घेऊया. म्हणजे तोच फोटो आपल्याला पुन्हा ॲड करायचा आहे इथे. तर इथून ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्या 2 बटन अशा सेट करायचा आहे. परफेक्ट इथून सेट करून टाकल्यानंतर आपल्या पुन्हा पुढच्या बीटला पण ॲड करत न्यायचा आहे. इथून फोटो ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे जे आहे ते सॉन्ग ॲड करायचं. अशा पहिले जुटायचे आल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जो आपण बीट मावडी दिला आहे त्यामध्ये सॉन्ग आहे तर तोच बीट मावडी इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर इथे जे आपलं सॉन्ग आहे इथून अशा प्रकारे इथून ॲड होऊन जाईल. ते हे सॉन्ग ॲड झाल्यानंतर आता इथून आपल्या बॅक करायचं आहे आणि इथून तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं. मी तुम्हाला मटेरियलमध्ये एक हे PNG दिलं अशा प्रकारे असेल तर हे PNG इथून ॲड करायचे. ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो पहिला फोटो आहे तेवढीच ह्या PNGची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर दुसरा जो फोटो आपण स्प्लिट केला आहे ते त्याच्या अशा प्रकारे आल्यानंतर पुन्हा इथून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला हे जे इमोजी PNG इथून दिल सिम्पली इथून ॲड करायचं आहे. मटेरियलमध्ये असेल हे PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे शेवटच्या फोटोपर्यंत आणायची अशा प्रकारे. हे इमोजी PNG इथून ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही इथे बघितलं असेल की हा जो पहिला फोटो आपण येलो ब्लॅक अँड व्हाईट केलेला तो कसं करायचं. तर सिम्पली हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून मग एक ऑप्शन मिळून जाईल फिल्टरचा त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला एक फिल्टर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथून मिळून जाईल तुम्हाला सोड. इथे आपल्याला लोड घेत आहे. इथे आपल्याला आता मोनोचं ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि इथून तुम्हाला रॉमन हॉलिडेजचा एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे अशा सिलेक्ट करायचा आहे. ह्याची जी लेंथ आहे संपूर्ण याची. त्याच्यानंतर इथे तुम्हाला 2 नंबरला ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. इथून सॅच्युरेशन आहे ते संपूर्ण मायनस करायचं आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हीच प्रोसेस आपल्या तिसऱ्या फोटोला एक करायची आणि जो आपला 5वा फोटो आहे त्याला करून द्यायची. अशा वेळेला तुमचा जो फोटो येलो ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल. इथून अशा वेळेला फोटो झाल्यानंतर मी काय करतो, आता हे जे फोटो आहेत आपले पुढचे 3 इथून ॲड करायचे ते ॲड करून घेतो. तर इथून आपण हे फोटो आहेत इथून ॲड करून घेतलेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, जसं इथे मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला लगेच इथून ॲड करून घ्यायचे जेणेकरून कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे ते तुम्हाला इथे समजून जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे, हा पहिला आणि दुसरा जो फोटो आहे त्यामध्ये एक आपल्याला ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे. तर सिम्पली हे जे व्हाईटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला ट्रान्झॅक्शन एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर सिम्पली इथे तुम्हाला लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं अशा प्रकारे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लान्स नावाचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ आहे संपूर्ण मायनस करायची आणि त्याच्याच खाली तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती इथून क्लिक करून द्यायचं आहे. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला आता काय करायचं, हा जो दुसरा फोटो आहे तिथेच आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथून फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 नंबरला एक ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे.
येथे तुम्हाला इनमध्ये थांबायचे आणि इथून तुम्हाला एक रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या इथे ना अजून एक इफेक्ट ॲड करायचे, तर आपल्या सिम्पली कॉम्बोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि ह्याचमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्या पुढचा जो तिसरा फोटो आहे तिथेच आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला इनमध्ये थांबायचं. ह्यामध्ये तुम्हाला एक सेव्हिंग राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा. सिलेक्ट केल्यानंतर कॉम्बोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल वेव्ह अँड स्लाईडचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो आपला चौथा फोटो आहे तिथेच आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचा ऑप्शन खाली 3 नंबरला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला इनमध्ये थांबून येथून तुम्हाला सेक 3चा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली कॉम्बोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्यामध्ये तुम्हाला एक स्लाईड अँड व्ह्यूचा जो इफेक्ट आहे इथून अशा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे म्हणजे हा जो आपला शेवटचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला 3 नंबरला एक ॲनिमेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथे इनमध्ये थांबायचे आणि इथून तुम्हाला एक रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. यामध्ये तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून अशा सिलेक्ट करायचा आहे. सिम्पली इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे आपले 4 फोटोंना जे इफेक्ट आहेत इथून ॲड होऊन जातील. इथून ह्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली अशा पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर इथे तुम्हाला एक इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, जसं इथे मी इफेक्ट सांगत आहे तुम्हाला इथून मी एक्सप्लेन करेल की कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे आणि किती सेकंदाला लावायचा आहे. तर मी तुम्हाला एक लेयर ॲड करून दाखवतो. तर इथून जे पण पुढचे इफेक्ट सांगेल ते तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमध्ये मिळून जातील. सिम्पली सेम प्रोसेस दोन्हीची. तर आपल्याला काय करायचं आता इथून एक इफेक्ट ॲड करायचा आहे. तर आपल्या सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला जर मी कोणता इफेक्ट सांगितला आणि जर कोणते मी येत नसेल येते तर सिम्पली इथून सर्चसुद्धा करून इथून तो जो इफेक्ट आहे इथून ॲड करू शकता. आणि मी तुम्हाला ऑप्शनसुद्धा सांगेल कोणत्या ऑप्शनमध्ये कोणता इफेक्ट आहे तो. तर सिम्पली आपल्याला आहे ना आता जो पण इफेक्ट सांगेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली अशा सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला बरोबर चिन्हाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे जी लेंथ आहे अशा इथून ॲड होऊन जाईल. ही जी लेंथ आहे ॲड झालेली तुम्ही दोन्ही बाजूने कमी जास्त अशा ॲड करू शकता. तर सिम्पली आपण ही जी डेमोसाठी इफेक्ट ॲड केली आता इथून डिलीट करून टाकूया. तर आपल्या आता सिम्पली पहिल्यांदा जुटायची अशा आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक नॅचरलचा ऑप्शन मिळून जाईल त्यामध्ये यायचे आणि ह्यामध्ये तुम्हाला एक लाईटिंग क्रॅकचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे अशिवाय इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्या सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ते जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली त्याच लेअरवरती क्लिक करायचं. आता जो आपण हा इफेक्ट ॲड केला त्यावरती क्लिक केल्यानंतर डुप्लिकेटचा 3 नंबरला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जी दुसरी लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं आहे. रिप्लेस ऑप्शन 2 नंबरला इथे मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला लेन्सच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. ह्यामध्ये तुम्हाला एक ट्रॅकिंग शॉटचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर आपल्या सिम्पली हा जो तिसरा फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला त्याच्या अशा प्रकारे इथून आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक स्प्लिटचं ऑप्शन मिळून जाईल शेवटून 2 नंबरला असेल यामध्ये यायचे आणि ह्यामध्ये तुम्हाला 5 नंबरला एक डबल स्क्रीनचा इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. जेवढा आपला हा 3 नंबरचा जो फोटो आहे तेवढीच्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला शेवटचा फोटो आहे तिथेच्या ज्यातून आपण स्प्लिट केला ते त्याल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लोईंग स्लाइसमध्ये इथे ह्यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल टोटेम फ्लेम्स. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जेवढा आपला हा शेवटचा फोटो आहे तेवढीच्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. कलर इथून तुम्ही कोणता पण ठेवू शकता. ठेवल्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं सिम्पली येते हा जो दुसरा फोटो आहे जो आपण स्प्लिट केला त्याच्या अशा आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ग्लिचचा एक ऑप्शन मिळून जाईल त्यामध्ये यायचं आहे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की क्रोमॅटिक हा जो इफेक्ट आहे इथून अशा मिळून जाईल. सिम्पली अशा सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ते आपल्या शेवटच्या फोटोपर्यंत आणायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो तुमचा इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे आयकॉन आहे बांधायचं त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचा जो इथून व्हिडिओ आहे तो अशा एक्सपोर्ट होऊन जाईल.